नमस्कार मित्रांनो, रोहित खेरकर यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकून तुम्हीही नक्कीच थक्क व्हाल. तंत्रज्ञान किती वेगाने पुढे जाते हे आपण रोजच बघतो, पण जेव्हा त्याचा वापर आपल्या परीक्षांमध्ये चुकीच्या पद्धतीने होतो ना, तेव्हा ती खूप मोठी चिंतेची बाब बनते. आज आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या नुकत्याच झालेल्या भरती परीक्षेतील एका मोठ्या आणि धक्कादायक घटनेचा अभ्यास करणार आहोत. एका विद्यार्थ्याने चक्क अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा वापर करून थेट परीक्षा हॉलमध्ये कॉपी केल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि अगदी मुळापासून समजून घेऊया की हे नेमकं कसं घडलं. आता साहजिकच आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतो की एवढ्या कडक सिक्युरिटीमध्ये जिथे साधा मोबाईल किंवा साधं घड्याळ न्यायलाही बंदी असते, तिथे या पठ्ठ्याने चक्क एआयचा वापर परीक्षा हॉलच्या आत कसा काय केला? हे सगळं म्हणजे एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमासारखंच वाटतंय ना? अशा कडेकोट ऑफलाईन परीक्षेची सुरक्षा भेदून हे आधुनिक तंत्रज्ञान आत गेलंच कसं, हे खूप मोठं रहस्य आहे आणि याने प्रशासनालाही पूर्णपणे चक्रावून सोडलं आहे. हे प्रकरण फक्त एका परीक्षेपुरतं मर्यादित नाहीये, तर संपूर्ण यंत्रणेपुढील हे खूप मोठं आव्हान आहे. तर हे सगळं प्रकरण समजून घेण्यासाठी सर्वात आधी आपण 26 एप्रिलच्या परीक्षेची थोडी पार्श्वभूमी समजून घेऊया. तर बघा, 26 एप्रिल 2026 ची ही गोष्ट आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत राज्यव्यापी भरती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पदे कोणती होती तर लिपिक, शिपाई आणि चालक. आता आपल्याला माहितीच आहे की सरकारी नोकरीचं स्वप्न उराशी बाळगून आपले लाखो विद्यार्थी दिवसरात्र एक करून अशा परीक्षांचा अभ्यास करत असतात. संपूर्ण राज्यातून हजारो उमेदवार या परीक्षेला बसले होते. परीक्षेचं वातावरण अगदी सिरियस होतं. या परीक्षेचं पावित्र्य राखणं प्रशासनाची जबाबदारी होती. पण याच वेळी एका सेंटरवर काहीतरी भलतंच शिजत होतं. आता थेट वळूया धुळे सेंटरकडे, जिथे या कॉपी बहाद्दराने आपली मोडस ऑपरेंडी म्हणजे एआयची नेमकी कार्यपद्धती वापरली. हे बघा, हा सगळा प्रकार 3 सोप्या पण भयानक स्टेप्समध्ये घडलाय. पहिली स्टेप, हा विद्यार्थी परीक्षा हॉलमध्ये बसून गुपचूप आपला प्रश्न थेट एका एआय टूलला डिक्टेट करत होता. दुसरी स्टेप, ते एआय टूल क्षणात त्या प्रश्नावर प्रोसेस करून त्याला एकदम अचूक उत्तर शोधून देत होतं. आणि तिसरी स्टेप, हा महाशय अत्यंत चालाखीने ते एआयने दिलेलं उत्तर आपल्या पेपरमध्ये जसंय तसं छापून काढत होता. म्हणजे विचार करा, हॉलमध्ये बसून थेट आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून रिअल टाईम कॉपी. खरंच डोकं चक्रावून जातं हे सगळं ऐकून. पण म्हणतात ना, कोणताही गुन्हा कधीच पूर्णपणे लपत नाही. सुदैवाने तिथे असलेल्या सुपरवायझरची नजर या विद्यार्थ्यावर पडली. त्या विद्यार्थ्याच्या हालचाली त्यांना संशयास्पद वाटल्या. त्यांच्या लगेचच लक्षात आलं की हा विद्यार्थी रिअल टाईममध्ये एआयचा वापर करून उत्तरे मिळवतोय. त्यांनी एका सेकंदाचाही विलंब न लावता थेट परीक्षा थांबवली आणि त्या विद्यार्थ्याला रंगेहात पकडलं. माणसाच्या जागरूकतेने या हायटेक फसवणुकीला एकाच झटक्यात थांबवलं. हा यातला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. यानंतर काय झालं तर या घटनेचे परिणाम, पोलिसांची कारवाई आणि ही बातमी सर्वांसमोर कशी आली ते पाहूया. विद्यार्थ्याला रंगेहात पकडल्यावर लगेचच त्याच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनीही या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून त्वरित एफआयआर नोंदवला. आणि विशेष म्हणजे साम टीव्ही या प्रसिद्ध वृत्तवाहिनीनेही ही मोठी बातमी सर्वात आधी ब्रेक केली. पोलिसांनी स्वतः या घटनेची आणि एफआयआरची अधिकृत पुष्टी साम टीव्हीला दिली होती. त्यामुळे ही कोणतीही अफवा नव्हती, तर एका अधिकृत सूत्राने दुजोरा दिलेला एक अतिशय गंभीर प्रकार होता, जो आता संपूर्ण महाराष्ट्रासमोर आला होता. आता थोडं विचार करा, या विद्यार्थ्याचं ध्येय काय होतं तर कोणत्याही परिस्थितीत लिपिक, शिपाई किंवा चालक बनून एक सरकारी नोकरी मिळवणं. पण ह्या एका शॉर्टकटमुळे शेवटी परिणाम काय झाला? त्याला त्या परीक्षेतून तर तात्काळ अपात्र ठरवलंच, पण त्याहीपेक्षा मोठा दणका म्हणजे नियमानुसार त्याला आगामी आणि भविष्यातील सर्व स्पर्धा परीक्षांमधून कायमस्वरूपी डीबार करण्यात आलं. कायमची बंदी. त्याचं सरकारी नोकरीचं स्वप्न कायमचं धुळीस मिळालं. चुकीच्या मार्गाने मिळवलेलं यश कधीच टिकत नाही, याची खूप मोठी किंमत त्याला मोजावी लागली. हा झाला एका विद्यार्थ्याचा प्रश्न. पण आता याच्या व्यापक दृष्टिकोनाकडे बघूया. हा पारदर्शकतेसाठीचा एक खूप मोठा लढा आहे. आता हे सगळं सुरू असतानाच ही माहिती समोर आणणारे यूट्यूब क्रिएटर स्वतः एका प्रवासावर आहेत. सध्या ते ट्रेनमधून कल्याणच्या दिशेने प्रवास करत आहेत. त्यांचं तात्काळ उद्दिष्ट काय आहे तर याच परीक्षेच्या पहिल्या शिफ्टमध्ये जो पेपरफुटीचा प्रकार झालाय त्याचे भक्कम पुरावे गोळा करणे. आणि या प्रवासाचं अंतिम ध्येय आहे हे सगळे गोळा केलेले पुरावे घेऊन थेट मुंबई उच्च न्यायालयाकडे सुपूर्द करणे.
म्हणजे बघा, एका बाजूला एआयचा गैरवापर होतोय, तर दुसऱ्या बाजूला जुन्याच पद्धतीची पेपरफुटीची कीड लागली आहे. आणि या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी काही लोक प्रत्यक्ष मैदानात उतरले आहेत. हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. मित्रांनो, इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की असे गैरव्यवहार उघडीस आणणं अत्यंत आवश्यक आहे. जे हजारो प्रामाणिक विद्यार्थी रात्रंदिवस एक करून अभ्यास करत असतात, त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवण्याचा अधिकार कोणालाही नाही. मग ती हायटेक एआयची कॉपी असो किंवा जुन्या पद्धतीची पेपरफुटी असो. प्रामाणिक उमेदवारांच्या हक्कांसाठी परीक्षेची पारदर्शकता जपणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. आणि एआयद्वारे होणारी कॉपी हा या मोठ्या समस्येचा फक्त एक छोटासा भाग आहे. शेवटी जाता जाता एक अत्यंत ज्वलंत प्रश्न उरतो. जसजसं हे एआय तंत्रज्ञान वेगाने प्रगत होत जाईल, तसतसं आपल्या परीक्षा घेणाऱ्या संस्था भविष्यात या परीक्षांचा पावित्र्य आणि सुरक्षा कशी टिकवून ठेवणार, यावर आपण सर्वांनीच गंभीरपणे विचार करायला हवा. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, कष्टाला पर्याय नाही. नेहमी पॉझिटिव्ह रहा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स, मोटिवेशनल थॉट्स आणि मार्गदर्शनासाठी रोहित खेरकर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. जर तुम्हाला एमपीएससी आणि सरळ सेवा परीक्षांबद्दल आणखी सविस्तर माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवरचे इतर व्हिडिओज नक्की पहा. आणि हो, शेवटी रोहित खेरकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.